नमस्कार. सुरुवातीला स्पष्ट करतो, माहीत आहे मला, गल्लीत धावताना कुत्रं चावलं म्हणून आपण कुत्र्याला चावायचं नसतं. माहीत आहे मला, लोकांच्या अंगावर घाण टाकायची म्हणून आपण आपले हात घाणीत बुडवायचे नसतात. एवढं सगळं ज्ञान असून सुद्धा मी आज अज्ञानी माणसासारखं वागायला आलोय. त्याचं कारणही तसंच आहे. एखादा माणूस वारंवार चूक करत असेल आणि हेतुपूर्वक बोलत असेल तर त्याला उत्तर द्यावंच लागतं. मी त्या व्यक्तीविषयी बोलतोय ज्याला सातत्यानं आपल्या मुखातून घाण ओकायची सवय लागली आहे. होय, अमोल मिटकरी. अमोल मिटकरींनी आपल्या इस्लामपूरच्या भाषणात जी काही मुक्ताफळं उधळलीत त्याचाच समाचार मी आज घेणार आहे. मुळात हा माणूस अज्ञानी आहे किंवा अर्धवट ज्ञानावर बोलतो हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. जे येत नाही ते बोलायचं कशासाठी, हाच प्रश्न मोठा आहे. अमोल मिटकरींनी आपल्या भाषणात जे काही केलंय आणि ते करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 मंत्री ज्या स्वरूपात व्यक्त होत होते त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसची धोरणच समोर आलेली आहेत. धन्यवाद अमोल मिटकरी. आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये 2 मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या पक्षाची धोरणं नक्की केली. त्यासोबत आपलं अज्ञान देखील उघड केलंय. काय बघा, अमोल मिटकरींचं एकूणच भाषण म्हणजे जमुरे असं कुणी म्हटलं की जमुरा तयार, बोलो उस्ताद म्हणत. मग उस्तादनं सांगितलं जमुरे जरा कूद कर दिखा, जमुरा कूद कर दिखा देता है. म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या माकडाला, जमुरे माकड असतं म्हणून, काहीतरी म्हणत होते आणि हा म्हणत होता. ऐका तुम्ही. हनुमान स्तोत्र होतं साहेब. हा ते म्हणा ना. तेही म्हणतो. पटलं ना? म्हणजे जस्ट एंटरटेनमेंट असं याचं स्वरूप होतं. आता त्यानं जे काही बोललंय ना ते तुमच्या समोर मी मांडणार आहे. मिटकरी नावाच्या वक्त्यांनी भाषणाला सुरुवात केली आणि त्यानं विचारलं, पाटील साहेब, तो मारुती स्तोत्र मी म्हणतो आणि म्हणायला काय घेतलं तुम्ही ऐका. मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयुथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. मिटकरी, हे मारुती स्तोत्र नाही आहे, ही रामरक्षा आहे. रामरक्षेतला एक श्लोक आहे, मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. पण मिटकरीने त्याला मारुती स्तोत्र म्हणून टाकलं. बरं, ते झालं. पुन्हा त्याला जोडून एक श्लोकी रामायण म्हटलं. ऐका. राम तपोवनादिगमनम हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वलिनी ग्रहणम समुद्र तरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद् रामायणम. डोळ्याला पाणी लावा. या एक श्लोकी रामायणानंतर लावा डोळ्याला पाणी असं ब्राह्मण म्हणत नसतो. कारण एक श्लोकी रामायण हे फक्त एका श्लोकात रामायण सांगणारं आहे. तो कोणत्याही विधीचा मंत्र नाही. एकाच श्लोकात संपूर्ण रामायणाची कथा सांगण्याचा कलात्मक प्रयोग आहे तो. पण या माणसाला माहीत असेल तर ना, ज्ञान असेल तर ना, बिना ज्ञानाचं ठोकून द्यायचं ही मिटकरींची सवय आहे. खरं सांगू, मिटकरी एक नकलाकार आहे, नकलाकार. आणि त्या नकलाकारांनी फक्त नकला कराव्यात. त्या नकला कशा आहेत तेही मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी यांनी आपली मुक्ताफळं कशी उधळलीत ती मला तुम्हाला सांगायची आहे. कन्यादान या शब्दाचा किती सुरेख अर्थ आहे हे मिटकरी सारख्या व्यक्तीला कळणार नाही. कारण कन्यादान, यात कन्या ही वस्तू आहे आणि तिला दान करायचं असतं हे ज्या कोण्या मूर्खांनी मिटकरींना समजावून सांगितलंय ना, त्याचाही मला कीव येते आणि मिटकरींच्या बुद्धीचीही कीव येते. आता मुळात कन्या ही वस्तू स्वरूपात दान करायची नसते. कन्येचा पिता आपला तिचा हात आपल्या जावयाच्या म्हणजे तिच्या पतीच्या हाती देताना
एक गोष्ट सांगत असतो, त्यात तो मंत्र आहे, विधात्याने मला दिलेलं हे अपूर्व दान आहे, अत्यंत सुंदर दान आहे, वरदान आहे हे, जिच्यामुळं माझ्या कुळाचा उद्धार झाला आहे, भरभराट झाली आहे. आता हे मी तुझ्या हाती सोपवतो आहे, पण हे सोपवताना मला वचन हवंय की धर्म, अर्थ आणि काम, धर्मेच, अर्थेच, कामेच या क्षेत्रामध्ये तू तिची प्रतारणा करणार नाहीस. आणि मग तिचा पती वधूच्या पित्याला वचन देतो, धर्मेच, अर्थेच, कामेच नातिचरामी. मी तिच्यासोबतच तिच्या सल्ल्याने तिची बाजू विचारात घेऊन माझ्या संसाराचा गाडा हाकीन. आता दान हा शब्द का आला, तर दानात इदन्न मम ही भावना असते. इतके दिवस माझ्या कुळाची भरभराट ज्या लक्ष्मीमुळे झाली ती पृथ्वी तुल्य समजलेली आहे, आता ती तुझ्या कुळाचा उद्धार करण्यासाठी द्यायची आहे. तिच्या पोटी अंकुरणारं बीज हे तुझ्या कुळाचं नाव लावणार आहे, माझ्या नाही. आता तिच्यावरचा पिता म्हणून, पालनकर्ता म्हणून माझा अधिकार संपला. आता ती तुझी दुहिता झाली आहे, ती तुझी अर्धांगिनी झाली आहे. आता ती तुझ्या कुळाचा उद्धार करणार आहे, तिच्या पोटातून आलेलं अपत्य तुझ्या कुळाचं नाव लावणार आहे, त्यावर माझा कोणताही अधिकार असणार नाही, ही भावना त्यामागची आहे. एवढ्या सुंदर विधीला कन्यादान या शब्दाला अत्यंत बिभत्स प्रकाराने मांडणारा मिटकरी त्याला कन्यादानाचं महत्त्व समजणार नाही. बरं, या कन्यादानाच्या विधीच्या वेळी धर्मेच, अर्थेच, कामेच नातिचरामी हा जो मंत्र म्हटला जातो तो बौद्ध धम्मात सुद्धा आहे. हे मिटकरी सोयीस्कररित्या का विसरले असावेत? धम्मेच, अर्थेच, कामेच नातिचरामी असं म्हटलं जातं. मग बौद्ध धर्मात जो विषय हिंदू धर्मासारखाच येतो, आता कोणता धर्मातून कोणी घेतलाय यावर मी खल करणार नाही आहे, पण जे बौद्ध धर्मातही सांगितलेलं असतं त्याचीही प्रतारणा हे अमोल मिटकरी करत आहेत का? त्याच्या पुढे त्यांनी एक मंत्र म्हटलाय की तो ब्राह्मण काय म्हणतो, ऐका तो मंत्र तुम्ही, ते काय म्हणतात ते. धूपम दीपम नैवेद्यम नमस्कारम नमस्करोली, डोळ्याला पाणी लावा. ए नबद्देन राजा दानवेंद्र महाबली तेन त्वाम प्रतिबद्धामी रक्षमा चरमाचर. हात पुढे करा, तुमचा हात माझ्या हातात द्या, तुमच्या पत्नीचाही हात माझ्या हातात द्या. मना मम भार्या समर्पयामी. आचमन करा. धूपम दीपम नैवेद्यम नमस्कारम नमस्करोली मम भार्या समर्पयामी. आता हा मंत्र कन्यादानाच्या वेळेला म्हटल्या जात नाही. मम भार्या समर्पयामी हा शब्द नसतोच. मुळात समर्पयामी या शब्दातलं समर्पणाची भावना मिटकरींना कळणारच नाही, कारण समर्पण नावाचा प्रकार मिटकरींच्या डोक्यात कधीच नसतो. जे काही आहे ते मिळवायचं हे ज्या मिटकरीला ठाऊक आहे ना, त्याला दुसऱ्यासाठी केलं जाणारं समर्पण यातलं मांगल्य, पावित्र्य, उदात्त भावना समजणे शक्य नाही. कन्यादानाच्या विधीत मम भार्या समर्पयामी असा मंत्र म्हटल्या जात नाही. असेल कुठे तर मिटकरींनी सांगावं. तिथे कन्यादानात कन्यादान केलं जातं जावयाला, वराला. तिथे भार्यादान करण्याचा संबंध येतो कुठे? उलट तो पाणी ग्रहण करत असतो आपल्या भार्येचं. पाणी म्हणजे हात, पाणी ग्रहण करत असतो. तो तिचा हात आपल्या हाती घेत असतो आणि तो तिला स्वीकारत असतो. तिथे समर्पण केलं जात नसतं. कुठल्याही शब्दाला समर्पयामी शब्द लावायचा आणि बोलायचं असल्या टीका करताना, असल्या पांचट प्रकार करताना मिटकरीला लाज वाटणं शक्यच नाही. मी हा प्रश्न विचारणारच नाहीये, मिटकरी तुम्हाला लाज वाटली नाही काय? ज्याला लाजच नाही त्याला वाटणं हा शब्द येतो कुठून? त्याच्याकडून अपेक्षाच नाही आहे. मुळात ब्राह्मणांच्या वरती टीका करताना ते जे शब्द उच्चारतात त्याचा नीट उच्चार तरी करायचा. नमस्कारम करोमी असा शब्द आहे. मिटकरी ऐका, जे पुन्हा तुम्हाला कुठे याच भाषणात असंच करायचं असेल तर नमस्कारम करोमी असा शब्द आहे. नमस्कारम नस्करोमी नाही. तुम्ही तसं म्हणताय, खोटं वाटतंय. ऐका, परत ऐका, 2-3 वेळा लावतो ते, ऐका मग तुम्हाला कळेल.
मला धूपम दीपम नैवेद्यम नमस्कारम नमस्करोनी मला धूपम दीपम नैवेद्यम नमस्कारम नमस्करोनी कळलं? नमस्कारम करो मी असा उच्चार करायचा असतो मिटकरी. मी कुठे या दगडापुढे ज्ञान पाजळत बसलोय हाही मला प्रश्न आहे. खरं तर माझेच हात घाण होत आहेत, माझी जीभ विटाळतीये, पण तरीही मी ही कृती करतोय कारण कोणीतरी यांना या चुकाबद्दल सांगायला हवं. धर्मेच अर्थेच कामेच नातीचरामीचा अर्थ सांगायला हवा. आणि त्याच्या पुढे मिटकरी तुमचा अगोचरपणा सर्वांनी बघितलेला आहे. तुम्ही अक्षरशः विदूषकासारखं भाषण करता. किरीट सोमय्यांच्या बोलण्यात अडचण आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे. त्यांचे उच्चार नीट नाहीत हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. त्याच उच्चारावर तुम्ही कशा स्वरूपात व्यक्त झालात तेही बघा. मी थवतालयाता धोताला तेलात नव्हता. तोनी म्हटलं होतं मी थवतालयाता धोताला तेला. या थंडाय लावताना दुसलं तिसलं ताई दिसत नाही. आता तुमचे येता येता ते धोताले बाहेर चाललाल. एखाद्याच्या शारीरिक व्यंगावर बोलताना मिटकरी आपला नेताही अशाच शारीरिक व्यंगाने ग्रस्त आहे याचं भान ठेवायला हवं. तुमच्या नेत्याच्या शारीरिक व्यंगावर असे उच्चार कुणी जर करून दाखवले तर काय होईल मिटकरी? कुठे आग लागेल? पार्श्वभागाला लागेल, पोटाला लागेल, तोंडाला लागेल की डोक्यात शॉट जाईल? त्यामुळं कोणाच्याही व्यंगावर टीका करताना मिटकरींनी विचार करायला हवा. अर्थात ते करणार नाहीत हे माहीत आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलंय. मी पालथ्या घड्यावर पाणी ओततोय, पाणी आज जाणार आहे कुठून हे माहीत असताना सुद्धा मी बोलतोय कारण मला ते बोलावं वाटतंय, सांगावं वाटतंय. बरं, मिमिक्री कोणाचीही करा, कशीही करा, पण व्यंगावर नका करू मिटकरी. मिटकरींना हे सांगून फायदा नाही. पण ज्यांना हे मिटकरीचं आवडलेलं नाही आहे त्यांनी तरी या विषयात आपण व्यक्त होणं गरजेचं आहे. त्यासाठीच हा विषय मांडलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धोरणं ही आहेत का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 मंत्री या विषयात भाष्य करतायत. जयंत पाटील साहेब आपण त्या व्यासपीठावर खदखदून हसत होतात, आपल्या जमुऱ्याला बोलायला सांगत होतात. इस्लामपुरात कन्यादान किती वेळेला घडलंय याची पण माहिती जगाला सांगावी लागेल. अन्यथा आणखी बरीच लोक या विषयात बोलणारी आहेत. धनंजय मुंडे आमच्या भागातले मंत्री आहेत, तेही खदखदून हसत होते. त्यांच्या मागे त्यांचा ब्राह्मण पीए जोशी नावाचा बसला होता, तोही खदखदून हसत होता. आनंद वाटला त्यावेळी. आत्तापर्यंत या सगळ्यांनी अशाच टीका करून खदखदून हसण्यात आनंद व्यक्त केलेला आहे. त्यांचाही धन्यवाद. तुमच्या किमान भावना सगळ्यांच्या पर्यंत पोहोचल्या. नमस्कार.